नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्याबरोबर माझा एक अनुभव शेअर करणार आहे. तर मला आज ऑफिसमध्ये ना सहजच काम करताना अचानक पुरणपोळी खाण्याचं क्रेव्हिंग झालं आणि मी विचार केला, की घरी गेल्यावर आज आपण मम्मीला सांगूया, की मम्मी ॲटलीस्ट 2-3 दिवसानंतर तू पुरणपोळी बनवशील का? आणि ज्यावेळेस मी घरी गेलो, तर तुम्ही विचारसुद्धा नाही करणार, मम्मीने ऑलरेडी पुरणपोळ्यांचा घाट घातला होता आणि कारण असं काहीच नव्हतं पुरणपोळी बनवायला. मी तिला विचारलं, की "तू आज पुरणपोळी का बनवते? तुला का बनवावीशी वाटली?" तर ती म्हटली, "सहजच मला वाटलं म्हणून मी बनवते म्हणजे मी सांगायच्या आधीच तिला कसं काय कळतं आय डोंट नो. तुम्हाला खोटं वाटेल, पण शाळेत असताना पण बऱ्याच वेळा काय व्हायचं ना, मला एखाद्या पदार्थाचा वास जाणवायचा आणि घरी गेल्यावर ज्यावेळेस मी बघायचो, होतो मम्मीने माझा तो पदार्थ माझ्यासाठी ऑलरेडी बनवलेला असायचा. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे मित्रांनो, की आपल्या आईला आहे ना, बऱ्याचशा गोष्टी आपण सांगितल्यावर कळतात, पण खूप साऱ्या गोष्टी आपण न सांगताच तिला कळतात आणि आपण सहज म्हणून जातो, "तुला काय कळतं?" खरंच म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे ना. माझ्या याबद्दल तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा.